जरांगेंच्या आंदोलनाला सरकारनं झुकतं माप दिलं आणि इकडे ओबीसींच्या हक्कावर गदा आणली आणि सामाजिक न्यायाशी अक्षरशः खेळ केला, असं घणाघाती टीकास्त्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोडलं। ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंसह इतर नेतेगणांचा अक्षरशः पाण उतारा केला। जरांगेंना पाठीशी घातलं जातंय, सरकारकडून त्यांना झुकतं माप दिलं जातंय, ओबीसींच्या हक्कावर गदा आणली आणि सामाजिक न्यायाशी खेळ केला, अशी खरपूस आणि खरबरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली। मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण कोण आहेत याची यादी आपल्याकडे आहे। जर का ओबीसी जागा झाला तर सरकारला पळती भोई थोडी होईल, असं ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच आमदार प्रसाद लाड यांचा खरपूस समाचार घेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सभ्यतेची लक्ष्मण रेषा ओलांडली। खालच्या पातळीवर टीका करून संतापाला मोकळी वाट करून दिली। अनपड, टमरेल, खुळसट, खुळप्या, हरामखोर, बुजगावणं असे शब्द प्रयोग त्यांनी केले। लक्ष्मण हाके हे प्रचंड चिडल्याचं स्पष्टपणे जाणवलं। आम्ही शोषित वंचित आहोत, आम्ही मनोज जरांगे सारखा आमच्या मागे कारखानदार, ठेकेदार, आमदार, वेगवेगळे आमदार, हे लाड बीड हे सगळे आहेत ना, हे काय उद्योग करतात पडद्यामागं, हे आम्हाला बोलायला लावायची वेळ येऊ नये। कारण आम्हाला एकच पडलंय की आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत, रिझर्वेशन पॉलिसी टिकली पाहिजे। आणि शेकडो वर्षाचा स्पॅन कुणीकडं, आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 70-80 वर्षाचा स्पॅन कुणीकडं, कसा न्याय भेटेल बरं? एका घरातला एका बोलला की भुजबळांचा कारखाना नाही का, ओबीसीचे कारखाने नाहीत का? अरे हेकण्या, दलित समाजामधला एखादा कलेक्टर झाला, ओबीसी मधला नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, परीट किंवा लोहार समाजातला एखादा IAS जरी झाला तरी त्याचं जात वास्तव जात नाही। हजारो वर्षे इथल्या माणसाचं रक्त जरी काढलं तर त्या रक्तामध्ये सामाजिक दुजाभाव येतो। आणि तुला ओबीसी मध्ये प्रवेश करायचा ना, तर ओबीसी मधल्या कुठल्या जातीमधला कुठला व्यवसाय तुझ्यावर गरिबी आली त्यावेळी तू स्वीकारलास ते सांग। आम्ही गरीब झालोय, आम्ही शेकडो एकरावर आम्ही गुंट्यावर आलोय, आणि तुझा काय गुंट्या तर आहे? गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांकडे गावगाड्या 1 गुंठ्याची जमीन धारणा घर दिलं नाही त्याला अजून इथल्या व्यवस्थेनं, आणि म्हणतोय आम्हाला ओबीसी मध्ये, आम्ही ओबीसी मध्ये गरिबी आली म्हणून मनोज जरांगेच्या, मी खूप परखड आणि वास्तव बोलणार आहे, मनोज जरांगेच्या कम्युनिटीनं गरिबी आली म्हणून आमचा नंदीबाईवाला मेडंगिया जोशी घेतलाय, नंदीबाई कमरेला डोळग बांधले, गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू करत गेलाय। तुमच्याकडे गरिबी आली म्हणून आमच्या नाभिक बांधवाचा व्यवसाय तुम्ही कधी स्वीकारला? तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण पाहिजे, कुठले पॅरामीटर्स तुम्ही फुलफिल करता? आता टमरेला काय करणार आहे या गोष्टी? पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळू नये, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला कळू नये। आणि तो काय म्हणतो, तो प्रसाद लाड्या, तो म्हणतो की मी माझ्या जातीचे प्रश्न मांडले म्हणून हाकेच्या पोटात पोट शिवकावं। अरे मान्य तुझे प्रश्न, कुणी सांगितलं? पण संविधान गावगाड्यातल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करतं। झुंडशाही करते लाड्या, तुला झुंड निवडणुका जिंकायचे तुम्हाला? आमच्या गावगाड्यात 60% लोकसंख्या आहे। झेंझी, कॉक्रोच जनता पार्टी, तुमचा तुम्ही सलाईनवर आला होता। आम्हा झेंझींना 25 ते 26 वर्ष वयोगट असलेल्या माणसाला जर तुम्ही समजून नाही घेतलं ना, तुमची माती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। हे खूप वास्तव आणि भयानक तुमच्या समोर मांडतोय। तुमचे लोकप्रतिनिधी एखाद्या समाजाबद्दल अपपर भाव बाळगणार नाही अशी हाऊस मध्ये गेल्यानंतर तुम्ही शपथ घेता। लाड्या, वरिष्ठ सभागृहाचा तू आमदार, काय करतो रे तुला आरक्षण? तू गेला तिथं, अरे जरांगेकडं निवृत्त न्यायाधीश गेले, अटॉर्नी जनरल गेले, वेगवेगळे मंत्री गेले, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब गेले मुख्यमंत्री म्हणून, आमचे उदयजी सामंत एकदम शांत संयमी भाषेमध्ये, एकदम दोन्ही बाजू समजून घेणारा, एकदम प्रॉपर पद्धतीनं मनोज दादा जरांगेला काय म्हणायचं आहे ते सरकार दरबारी म्हणणार, आणि सरकारला काय म्हणणार आहे ते मनोज दादाच्या समोर जाऊन म्हणणार। अशा माणसाचं कधी ऐकलं नाही। आणि लाड, तू हॉटेलवाला, तुझं काय ऐकेल? हा टंबऱ्या, हे वास्तव आहे, हे भयानक आहे। आमच्या वेदना काय आहेत,
आमच्या समस्या काय आहेत, आमचं म्हणणं काय आहे. इथल्या लोकनियुक्त सरकारनं आमची सुद्धा बाजू ऐकली पाहिजे. आणि जर तुम्हाला 10-12% मताची काळजी वाटत असेल, जर तुम्हाला कारखानदारांच्या रसदीवर उभं राहिलेल्या या बुजगावण्याची धास्ती असेल, तुमच्या मनामध्ये भीती असेल, तर आम्ही सुद्धा गावगाड्यामध्ये 50 ते 60% आहोत. कल्पना आहे लक्ष्मण हाकेला 300 कुठेही अशी कुठली मंडळ काय आपलं शिष्टमंडळ पाठवत आहोत असं कुठेही डिक्लेअर केलं नाही. मीडियाला काय येतं हे सगळं? मीडिया तर चौथा स्तंभ आहे ना. काय तर जरांगेंच्या शिव्या दाखवतोय तुम्ही. शिव्या एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या नेतृत्वाबद्दल, मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढणारा, त्या तुम्हाला बातम्या पाहिजे. जैन झी येईल बरं का. त्या जैन झीची सुनामी कुठल्या मार्गाने कशी येईल, कुठून येईल, आबाळातून येईल. सर, जे हैदराबाद गॅझेट सध्या जे मंजूर झालं असं म्हणलं जातं किंवा GR निघाला आहे, तरी सुद्धा पण उपोषण परिस्थिती किंवा कोण बिलिंग करतं, कोण याला ज्ञान आणि सल्ले देतं हे कळत नाही. काय म्हणतो तो, आम्ही गॅझेटियर मध्ये आहोत आणि ओबीसी कुठे आहे. ओबीसी शेकडो वर्षाच्या गावगाड्यामध्ये वेगवेगळ्या जाती चिनून मारले. चिनून कळून का नाही त्याला माहिती नाही कसं चिनून मारतात. कोणतरी सोनार असायचा, लोहार असायचा, पूर्वी कोणतरी ओबीसी मधली जात समोरला माणूस असायचा, बंजारा असायचा, राठोड असायचा एखादा. आता ओबीसी म्हटलं की कुणबी सर्टिफिकेट काढलेला धनराडा, गब्बर पैसेवाला, मॅन मनी मसल पॉवरवाला, ज्याची आमदाराबरोबर खासदाराबरोबर उठ बस आहे, तो तिकीट आलाय, तो निवडून जाईल. सांगली जिल्ह्यातला दिघंची जिल्हा परिषद गणातला तानाजी पाटील नावाच्या सावकाराचा पाटलाचा पोरगा ओबीसीच्या जागेवर निवडून आला. व नुसता निवडून आला नाही तर तो सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावर गेला. त्याच्या स्पर्धेमध्ये त्या दिघंची मधला कुठला ओबीसी टिकलो, कुठला भटका टिकलो नाही. तुम्ही ओबीसीच्या आडात माती कालवली नाही, ओबीसीचं आरक्षण नाही उद्ध्वस्त झालं. तेच बेकायदा आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 6.5च्या जजमेंटमध्ये सन्माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालय म्हणतं की मराठा समाज ही डॉमिनेटिंग कास्ट आहे, ही रुलर कास्ट आहे. शेकडो वर्षाचं लिटरेचर मराठा समाजाचं या गावगाड्यातला पाटील, वतनदार, देशमुख आणि राजनीतीच्या फ्रंटला काम करण्याचं लिटरेचर आहे. कुठलं पॅरामीटर लावायचं रे जरा घ्या तुला ओबीसी मधलं आरक्षण द्यायला? काय निकष लावायचा रे तुला? परभणीमध्ये मराठा बिचारानं आत्महत्या केली, करू नये त्याला मिसगाईड झाला या जरांग्यासारख्या आंदोलनामुळे. लोककल्याणकारी राज्यामध्ये सोशल वेलफेअर, सोशल असिस्टन्स, लोककल्याणकारी योजना, अरे दिवाबत्ती पासून, शाळेपासून, राशन पासून ते वेगवेगळे रस्ते, वेगवेगळे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, हे पब्लिक वेलफेअर आणि सोशल वेलफेअर आणि पब्लिक काय असिस्टन्स म्हणजे लोककल्याणकारी योजना शासन देते ना. पण आरक्षण नावाची योजना, परत एकदा माझ्या पत्रकार बांधवांना ऐका, आरक्षण नावाची योजना ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, सामाजिक दुजाभाव झाला, जे सिव्हिलायझेशनच्या निर्णय प्रक्रियेच्या कोसून दूर आहे, त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही, आरक्षण म्हणजे कोणतं गरीब झालाय म्हणून त्याला निवडून द्यायचं असं नाही. ही गोष्ट या देशातल्या न्यायालयांना सुद्धा अवगत असायला हवी. संविधानामध्ये 16(4) काय म्हणतं, 15(4) काय म्हणतं, कलम 24 काय म्हणतं. एकच सांगतो या सर्व न्यायमूर्तींना, आमच्या प्रियांबरमध्ये आम्ही म्हणतो विद द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही लोककल्याणकारी भारतामध्ये, आम्ही रुलर शासक. मी माझ्या अपिनियन भाषेमध्ये सांगतोय, सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायचे, आर्थिक नव्हे. श्रीमंत झाला म्हणजे त्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव होत नाही, डोक्यातनं काढून टाका. शेकडो हजारो वर्षाची परंपरा एका बाजूला आहे आणि तुम्ही 70-80 वर्षामध्ये या लोकशाहीचं तुम्ही वाढपे म्हणून आम्ही तुम्हाला पुढे पाठवून दिलं. तुम्ही हा लोकशाहीचे जे काही बेनिफिट्स आहे तुम्ही पाहुण्या रावळ्यांना दिले. तुमच्या हातात वाढप्याचं पात्र आलं म्हणून पाहुण्या रावळ्यांना तोंड बघून कारखाने वाटले, सुतगिरण्या दिल्या, तिकीट दिली, पक्ष काढले. काल पवारांचा पक्ष होता बघा, अजितदादा पवारांचा, त्याची बॉडी काढा ना. त्या बॉडीवर कोण आहेत बघा बरं? पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, रयत शिक्षण संस्था. काल परवा ते रोहित पवार नावाचं बांडगुळ, त्याला उत्तर विभागाचा रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष शरद पवारांनी केला. ज्या शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेची
रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील त्या रयत शिक्षण संस्थेच्या बायलॉज मध्ये खाडाखोड करून तर हयात रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद शरद पवारांनी घेतलं की ज्या बायलॉज मध्ये लिहिलं होतं की महाराष्ट्राचा जो जो मुख्यमंत्री असेल तो मुख्यमंत्री बाय डिफॉल्ट त्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल. त्याच रोहित पवारला काल परवा उत्तर विभागाचा अध्यक्ष केला. तर पुढची दिशा काय होती? मातंग आणि नवबौद्ध जर एकमेकात भांडायला लागले तुम्ही कमजोर होताय ना. बाबासाहेबांची रिपब्लिकन जनता जर एकमेकात भांडत बसली, कारण लोकशाहीच्या संरक्षणासाठी आमची आंबेडकरी जनताच रस्त्यावर उतरली, मग ही चळवळ कशी नेस्तनाबूत करायची, त्याच्यात डिवायडेशन कसं करायचं हे धोरण नाही याच्यामध्ये. ज्याला दानदर्जाची द्यायची, ज्याला बजेट द्यायचंय. अरे आजही सामाजिक न्याय विभागाचे पैसे वेगवेगळ्या खात्यांना डायव्हर्ट केले जातात ना. वंदनीय अजितदादा पवार यात माहीर होते. शिरसाटांची आदर आपण तुम्ही बघितली, पण हे काय यांचं राजकारणामध्ये काय गुंतलंय, कुठं गुंतलंय. अरे एकदा जनतेसाठी काम करा ना. अरे त्या राजीनामे त्या मंत्रिपदाचे सर्वसामान्य माणसं गळ्यात काय युक्त बांधून तुम्हाला येतील. संघर्ष आम्ही करणार आहोत. कुणाला राजकारण करायचे त्यांना करू द्या. ओबीसीचे असू देत किंवा आमच्या SC ST मधले नेते असतो, तुम्ही राजकारण करास आले आहो. आम्ही संघर्षाची भूमिका घेणार. आम्ही संविधानिक तत्वासाठी भांडणार. मी काय करताय, मी कुठेही दावा केला नाही, मी तज्ञ आहे, मी खूप मोठा माणूस आहे. आम्हाला जेवढं समजलं उमजलं, आम्हाला जेवढं सामाजिक भान आलं ते आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.